नागपूरमध्ये विदर्भवादी संघटनेचा रास्ता रोको सुरू आहे। आरबीआय चौकामध्ये रस्त्यावरती झोपून आंदोलन करण्यात आलेलं आहे। विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केलंय। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना आक्रमक झाली आहे। वेगळ्या विदर्भासाठी विदर्भाचा नागपूरच्या आरबीआय चौकामध्ये आंदोलन केलं जातंय। वेगळ्या विदर्भवासियांचा हा आंदोलन सुरू आहे। सरकारला 31 डिसेंबर पर्यंत वेगळा विदर्भ देण्याच्या मागणीचा अल्टिमेटम सुद्धा संपलेला आहे। त्यामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी विदर्भाच्या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। 27 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू सुद्धा केलं जाणार आहे। 5 दिवस लोटले असल्यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। कल्पना नळसकर सध्या आपल्या सोबत आहेत। कल्पना, विदर्भवाद्यांचे हे आंदोलन, नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे या ठिकाणी? तृप्ती, 27 डिसेंबर पासून हे लोक आंदोलनाला बसलेले आहे, आमरण उपोषणाला, आणि 31 तारखेपर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आमच्या मागणीची दखल घ्या, नाहीतर आम्ही उग्र पाऊल उचलू। आणि आज आपण जर पाहत असू तर आरबीआय चौकामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहे ते एकवटलेले आहे। रस्ता अडवून भरलेला आहे। बसेस जे आहे त्याच्या समोरची कार्यकर्ते झोपलेले आहे। संपूर्ण विदर्भामधून हे कार्यकर्ते आलेले आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कोणत्याही नेत्यांकडून विदर्भाचे जे आमदार आहेत त्यांनीही उचलून धरला नाही। त्यामुळे तिथेच आपण पाहिलं असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये जे संपादक होते देशपांडे त्यांनी जे आहे तिथे आवाज उठवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आमरण उपोषण जे आहे ते 27 तारखेपासून सुरू आहे। पण 5 दिवस उलटूनही सरकारने दखल न घेतल्यामुळे आता रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी रस्ता अडवून धरलाय की आमची मागणी मान्य करा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूरमध्ये आहे आणि तेच औचित्य साधत या विदर्भवाद्यांनी जे आहे ते रास्ता रोको केलेला आहे। आरबीआय स्क्वेअर हा मेन स्क्वेअर आहे आणि तिथे चहूबाजूनी रस्त्याचे सगळे रस्ते जे आहेत ते विदर्भवाद्यांनी अडवून धरले आणि कार्यकर्ते रस्त्यात झोपले। जोपर्यंत नेते येत नाही, आम्हाला कुठलंही आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा जो आहे तो विदर्भवाद्यांनी घेतलेला आहे। तृप्ती, निश्चित। कल्पना, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।